अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्त प्रभूंचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज। त्यांचं जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर, तर त्यांचं निजानंदाचं स्थान श्री क्षेत्र कुरवपूर। त्यानंतरचे दत्त प्रभूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज। त्यांचं जन्मस्थान श्री क्षेत्र कारंजा आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र औदुंबर। या स्थानी त्यांनी भक्तांच्या सेवेसाठी स्थापन केल्या त्या विमल पादुका। त्यानंतर त्यांच्या 12 वर्षांच्या वास्तव्यानं पावन झालेलं स्थान म्हणजे श्री क्षेत्र नृसिंहवाडी अर्थात नरसोबाची वाडी। इथं त्यांनी मनोहर पादुकांची स्थापना केली। त्यानंतर ते पदभ्रमण करीत आले ते भीमा अमरजा संगमी गंधर्वपुरी अर्थात आजचं परमपावन स्थान श्री क्षेत्र गाणगापूर इथं त्यांनी भक्तांसाठी निर्गुण पादुकांची स्थापना केली। गाणगापूर क्षेत्री त्यांनी 23 वर्ष वास्तव्य केलं, अनेक भक्तांचा उद्धार केला। आजही अनेक भक्त या परमपावन नगरीमध्ये येऊन निर्गुण पादुकांचं दर्शन घेतात आणि अनेक प्रकारे भक्तिभावानं सेवा करतात। श्री क्षेत्र गाणगापूर येथील पालखी सोहळ्याचाही अनेक दत्त भक्त लाभ घेत आहेत। या तीर्थक्षेत्री मंदिरामध्ये पहाटेपासून सुरू होणारा नित्यक्रम तसेच सायंकाळी होणारा गुरु महाराजांचा पालखी सोहळा अत्यंत पाहण्याजोगा आनंद देणारा असतो। त्यानंतर होणारा नित्यक्रम म्हणजे करुणा त्रिपदी आणि शेजारती। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी अनेक स्तोत्र आणि पदांची निर्मिती केली। या पदांची, स्तोत्रांची, प्रार्थनेची निर्मिती म्हणजे दत्त भक्तांना मिळालेलं वरदानच आहे। या सर्व स्तोत्र आणि पदांच्या श्रवणानं, पठनानं अनेक भक्तांचं दुःख दैन्य निवारण होऊन गुरुकृपा प्राप्त झाली आहे। अशा स्तोत्र पदांचा श्रवण भक्तीनं आनंद घेऊया। श्री दत्त गुरु करुणा त्रिपदी। संकल्पना परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे परमभक्त सद्गुरु चरणरज पाध्ये काका। निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई। संगीत संयोजन संदीप फाटक। निवेदक मंदार खराडे। ध्वनिमुद्रक निखिल पंचाल। श्री दत्त गुरु करुणा त्रिपदी।